नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये भरपूर लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत की त्यांना मार्च आणि एप्रिल हप्ता आलाच नाही. आता मे महिन्याच्या हप्त्यासोबत या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिल हप्ता मिळेल का? आणि आता मे महिन्याचा हप्ता पण अजूनपर्यंत बऱ्याच अशा लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. त्यांना मिळेल का? लाडक्या बहिणी, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्व लाडक्या बहिणी लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण अपडेट कळेल. महत्त्वाचे काय आहे तर बघा, आता जे सरकार आहे या लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत, 80 लाख लाडक्या बहिणी ज्या अपात्र झालेल्या आहेत, त्यामध्ये 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची ई-KYC ही राहिलेली आहे, किंवा आपण असे म्हणू की त्यांची ई-KYC ही चुकलेली आहे, किंवा काही कागदपत्र नसल्याने, किंवा काही म्हणजे अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे. अशा लाडक्या बहिणी किती आहेत तर 60 लाख. म्हणजे 60 लाख म्हणजे काय थोड्या झाल्या का? मग आता या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ना, या लाडक्या बहिणींनी ताबडतोब जागं झालं पाहिजे. कारण की या लाडक्या बहिणींनी पटापट सगळं केलं पाहिजे. काय तर तुमची कागदपत्र तयार केली पाहिजे. तुमचे सर्व कामं जे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे या लाडक्या बहिणींना, की तुम्ही तुमचे कागदपत्रे सगळे बरोबर तुम्ही जोडलेली आहेत का अर्ज करताना, फॉर्म भरताना. आणि ज्या लाडक्या बहिणी माझ्या आहेत की त्या लाडक्या बहिणींनी तुमचे सर्व काही जी माहिती आहे ती तुमची बरोबर आहे का, हे असे सरकार फेर तपासणी करत आहे. कारण की बघा, आता ई-KYCमध्ये इतक्या ज्या बहिणी आहेत, 80 लाख लाडक्या बहिणी, त्यातल्या आपण फक्त 60 लाखच पकडूया. कारण की 80 लाखमधील 20 लाख लाडक्या बहिणी अशा होत्या की त्यांनी म्हणजे सरकारी कर्मचारी म्हणून त्यांच्या कुटुंबात कोणीतरी कार्यरत होते, किंवा सरकारी विभागात ते काम करत होते, किंवा त्यांचा टॅक्स भरत होते कुटुंबातील. अशा पद्धतीने ते होते. म्हणजे ते आपण इन शॉर्ट असं म्हणूया की ते कदाचित नियमांमध्ये बसत नसतील. अशा 20 लाख लाडक्या बहिणी होत्या. परंतु ज्या 60 लाख लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणी जर पात्र आहेत, नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत आहेत, तर अशा ज्या 60 लाख लाडक्या बहिणी आहेत, अशा 60 लाख लाडक्या बहिणींनी लढलं पाहिजे. कारण की तुम्हाला मार्च आणि एप्रिल हप्ता मिळाला नाही. यामागे काय कारण आहे तर तुमची ई-KYC. तुमची ई-KYC तुम्ही जरी बरोबर केलेली असेल तर ती आता समजा उशिरा का असेना, फेर तपासणीनंतर तुमची ई-KYC सरकारपर्यंत पोहोचली असेल, महिला व बालविकास विभागाने ती फायनल डन केलेली असेल, तर तुम्हाला मे हप्ता हा 100% मिळू शकतो. कारण की मे हप्त्यासोबतच तुम्हाला मार्च आणि एप्रिल हप्तासुद्धा मिळू शकतो. परंतु त्याहूनही महत्त्वाचं काय तर आता ज्या ज्या लाडक्या बहिणींना मे हप्ता आजही आलेला नाही, तर अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत, अशा लाडक्या बहिणींनी 3 दिवस म्हणजे अजून आता आज तर बुधवार आहे, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार आपण 3 दिवस वाट बघूया. तुम्हाला मे हप्ता आणि मार्च एप्रिल हप्ता नक्की मिळेल. जर तुमचा फायनल डेटा म्हणजे जर तुमचा फेर तपासणीमध्ये तुमचं जर संपूर्ण डेटा बरोबर आहे, तुम्ही निकषांमध्ये आणि नियमांमध्ये जर बसत असाल, तुम्ही जर पात्र लाभार्थी महिला असाल, तर तुम्हाला 100% हप्ता मिळणार आहे. कारण की महत्त्वाचे काय तर अजून वितरण हे सुरू राहणार आहे. अजून गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार अजून 3 दिवस वितरण सुरू राहणार आहे. या कालावधीत राहिलेल्या बहिणींना, राहिलेल्या जिल्ह्यातील सर्व महिलांना
हप्ता मिळणार आहे. मेचा हप्ता पण मिळेल आणि मार्च आणि एप्रिलचा पण मिळेल, त्यामुळे काळजी करू नका. लाडक्या बहिणी बघा काय आहे, जर तुमचा KYC डेटा शासनापर्यंत फेर तपासणीनंतर फायनल डन असेल तर तेच मी तुम्हाला आत्ता सांगितलं की सरकार सगळ्यांचा जो डेटा आहे तो फेर तपासणी करत आहे, म्हणजे पुन्हा चेक करत आहे, सगळा क्रॉस चेक करत आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हा आलात, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता, जेव्हा तुम्ही तुमची सर्व माहिती दिली होती फॉर्म बरोबर, जसे की तुमचे आधार कार्ड, तुमचे बँक खाते, तुमचे रेशन कार्ड, तुमचा जन्मदाखला आणि तुमचं वार्षिक उत्पन्न जे 2.5 लाखांपेक्षा कमी हवं. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर बरोबर दिलेल्या असतील आणि आधार कार्डवरील जे तुमचं नाव आहे त्या नावाचं जर स्पेलिंग आणि तुमचं जन्मदाखल्यावरचं नाव आहे त्यावर स्पेलिंग आणि अर्जामध्ये जे तुम्ही तुमचं नाव लिहिलेलं आहे त्यामधील स्पेलिंग, या सगळ्या गोष्टी तुमच्या जर बरोबर असतील आणि सारख्याच असतील, जर वेगवेगळ्या असतील तर मात्र कठीण आहे हप्ते मिळणं. जर तुमचं ह्या सगळ्या फेर तपासणीमध्ये तुमचा संपूर्ण डेटा जर बरोबर असेल, सगळीकडे जर एकसारखा डेटा असेल, तर तुम्हाला तुमचा डेटा हा फायनल डन होईल आणि तुम्हाला मार्च, एप्रिल आणि मे असे 3ही हप्ते तुम्हाला 100% मिळतील. आणि लाडक्या बहिणी बघा, तुमचे कागदपत्रे, तुमची माहिती बरोबर असेल तर, जसे की मी आत्ताच सांगितलं की तुमचे जे कागदपत्रे आहे, जे तुम्ही जोडले होते, ते जर तुमचे सगळे कागदपत्रे बरोबर असेल, कारण खूप ठिकाणी काय झालं आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच अशा म्हणजे आधार कार्ड जे प्राप्त झाले ते खोटे आणि चुकीचे होते आणि बरेच आधार कार्डवरील माहिती जी होती ती खोटी होती, आधार कार्ड चुकीचे जोडलेले होते. बऱ्याच अशा पुरुषांनी लाभ घेतल्यामुळे त्यांनी खोटे आधार कार्ड जोडून त्यांनी लाभ घेतलेला होता. त्यामुळे सरकार हा फेर तपासणी म्हणजे प्रत्येक लाडकीची फेर तपासणी सुरू आहे. आत्ता या फेर तपासणीमध्ये तुमचा संपूर्ण डेटा सरकारला जर बरोबर आढळला, तुमची सर्व माहिती जर सरकारला बरोबर आहे असं आढळलं, तर तुम्हाला सरकार सर्व हप्ते देणार आहे. तुमचे लाभ, तुमचे हप्ते हे कुठेही जाणार नाही. लाडक्या बहिणी बघा, तुमचे स्पेलिंग मिस्टेक नसेल तर, आता जसे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, तुमचे नावाचे स्पेलिंग आणि तुमचे जन्मदाखल्यावरचे नाव, आधार कार्डवरील नाव, बँकेतील नाव, असे सगळीकडचे जे तुमची माहिती आहे, तुमचे नाव आहे, त्याचं सगळ्याचे जे स्पेलिंग आहे त्यामध्ये कुठेही काही फरक नसायला पाहिजे, कुठेही मिस्टेक नसायला पाहिजे. तुमचं सगळीकडे जर बरोबर असेल तर तुम्हाला तुमचा डेटा फायनल डनमध्ये बरोबर होणार आणि मग नंतर तुम्हाला सर्व लाभ मिळणार. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते तुम्हाला मिळणार. लाडक्या बहिणी बघा, आता हेच आहे की तुम्ही नियमांमध्ये आणि निकषांमध्ये जर बसत असाल तर सर्व हप्ते तुम्हाला शनिवारपर्यंत मिळतील.